आलिशान बंगल्यात कॅमेरे सेट, 100 करोडची भिक्षूंकडे मागणी, 80,000 न्यूड व्हिडिओ. विदेश थायलंडमधील सत्य घटना. सांसारिक सुखापासून दूर राहून संन्यस्त वृत्तीने जीवन जगणे हे ऐऱ्या-गैऱ्याचे काम नाही. त्यासाठी मनाची तयारी भरभक्कम असणे जरुरीचे असते. त्यामुळेच समाजाचा अशा लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही पवित्र असतो. त्यांच्याकडे पाहतानाही कोणत्याही प्रकारची वासना मनात येत नाही. पण एखाद्या संन्याशाला आपल्या जाळ्यात अडकवण्याचे काम काही जण करत असतात. काही संन्यासी स्वतःला संत महंत म्हणवून घेणाऱ्या लोकांचे वासनेचे चाळे जसे भारतात चालू असतात तसेच ते इतर देशातही चालू आहेत. चार भिंतीआड हा खेळ चालत असला तरी तो कधी ना कधी बाहेर येतोच. असाच एक प्रकार थायलंडमध्ये गाजत आहे. थायलंडमध्ये बँकॉक शहरामध्ये वोरो विहार हा एक बौद्ध मठ आहे. या थायलंडमधील एका सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध मठ आहे. चाओ खून अर्ज म्हणून 58 वर्षीय इसम या मठाचे मठाधीश आहेत. अतिशय आकर्षक असणारे हे एक व्यक्तिमत्व आहे. आपले सारे आयुष्य संन्यस्त म्हणून त्यांनी घालवलेले आहे. चाओ खून अर्ज यांचे पूर्ण नाव फ्राथेप वाचिरापाकोम असे असून लोकांच्या मध्ये ते अर्ज या नावानेच ओळखले जातात. चाओ खून अर्ज हे मठाधीश पदावर बसले तेव्हापासून या मठाला प्रशासनाकडून अनेक शाही सुविधा मिळालेल्या होत्या. हे सारे चाओ खून अर्ज यांचे श्रेय आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा सारा वेळ मठासाठी काम करण्यामध्ये जात असला तरी काही वेळ ते आपल्या खाजगी कामासाठी राखून ठेवतात. त्यावेळी ते आपल्या इंटरनेटद्वारे ते जगभराची माहिती घेत असत. अर्थातच त्यांचे फेसबुकवर अकाउंटही आहे. यावर त्यांचे अनेक फ्रेंड्सही आहेत. अध्यात्म, आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांविषयी ते लिहित असतात. त्याचवेळी ते रील्स, गेम्स यावरही लक्ष ठेवतात. दिवसातून 2-3 तास तरी ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. संन्यासी असले तरी आधुनिक प्रणाली वापरण्यावर आणि त्याद्वारे लोकांशी जोडण्यात ते अग्रेसर आहेत. दिनांक 16 मे 2024 ची रात्र होते. बौद्ध मठाचा परिसर त्यावेळी शांत निद्रेत अधीन झालेला होता. अशा या शांत वेळी चाओ खून अर्ज यांनी आपला लॅपटॉप उघडला आणि ते सोशल मीडियाशी जोडले. त्यावेळी त्यांच्या फेसबुकवर त्यांना एक रिक्वेस्ट आली. ती एक तरुणी होती. ती त्यांच्याशी मैत्री करण्यास इच्छुक होती. तिची विनंती स्वीकारण्याआधी चाओ खून यांनी त्याचे प्रोफाईल तपासले. तिचे नाव विलावान सिका गोल्फ इम्सावत उर्फ मिस गोल्फ असे होते. 34 वर्षांची ती तरुणी नोन या बुरीमध्ये राहणारी होती. ते एका आलिशान बंगल्याची मालकीण असून ते एक बिझनेस वुमन होते. स्वतःला बौद्ध धर्माची अनुयायी म्हणत होते. त्या प्रोफाईलमध्ये तिची काही छायाचित्रे होती. मॉडर्न वेशभूषेमध्ये असलेली एक तरुणी अतिशय सुंदर आणि वयापेक्षा जास्त लहान दिसत होती. तिचा मनमोहक चेहरा चाओ खून यांनाही मोहून गेला. त्यांनी तिची विनंती स्वीकारली. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाले. दोघांनीही एकमेकांची माहिती घेतली. आता दररोजच हा चॅटिंगचा सिलसिला सुरू झालेला होता. चाओ खून अर्ज हा संन्यस्त दीक्षा घेतलेला इसम अखेर या अप्सरेच्या सौंदर्याला तसेच बोलण्याला भुलला आणि तिच्या अधीन गेला. सुरुवातीला फक्त सोशल मीडियावरूनच रंगणाऱ्या यांच्या प्रेमाच्या गप्पा कधी वास्तवात आल्या हे दोघांनाही समजले नाही. आता ते दोघे एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागलेले होते. रूपाचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही. स्त्री देहासमोर अनेकांचा तपोभंग झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथेही मादक व बिनधास्त बालेच्या कामक अदाने एका संन्यस्ताचा तपोभंग केला. चाओ खून याने तर आपली संत गरिमा, मानमर्यादा आणि दीक्षा घेतलेले संकल्प बाजूला सारून मिस गोल्फ हिच्याशी लैंगिक संबंधही निर्माण केले. वर्षभर लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून एक साधू एका तरुणीच्या नादाला लागलेला होता. मठाचे सारे नियम तोडून तो तिला भेटत होता. तिच्या आलिशान बंगल्यामध्ये त्यांच्या प्रणय क्रीडा रंगत होत्या. यामध्ये चाओ खून सुखावलेला असला तरी त्याचे हे सुख दीर्घकाळ टिकणारे नव्हते. कारण काही दिवसातच मिस गोल्फने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली होती. दोघांच्या भेटीमध्ये फक्त भेटणेच हा विषय नव्हता, कारण यामध्ये आर्थिक देवाणघेवाणही सुरू झालेले होते. मिस गोल्फ आपल्याला हव्या असलेल्या वस्तू, पैसे सारे काही चाओ खूनकडून मिळवत होते.
तिला माहिती होते की चाव खून हा एक मठाधीश आहे आणि साऱ्या मठाच्या आर्थिक नाड्या त्याच्या हातामध्ये आहेत, म्हणून तिने त्याला चांगलेच लुटलेले होते. कोण होती ही मिस गोल्फ? मिस गोल्फचे खरे नाव विलावान सिकागोल्फ एमसावत असून ती थायलंडमधील फिचित प्रांतमधील साक लेक जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिला सिकागोल्फ म्हणून लोक ओळखतात. मिस गोल्फ एका गरीब महिलेची एकुलती एक लेक. तिचे नाव जेनी. गोल्फच्या जन्मानंतर काहीच दिवसामध्ये तिचा नवरा तिला सोडून गेला. त्यावेळेपासून ती एकल माता आपल्या मुलीचे पालन पोषण करू लागली होते. गरीब असल्याने ती गोल्फला चांगले शिक्षणही देऊ शकली नाही. अतिशय काबाड कष्ट करून तिने मुलीला वाढवलेले होते, पण ही मुलगी आपल्या आईच्या कष्टाला महत्त्व न देणारी होती. असे कष्ट करण्यापेक्षा झटपट श्रीमंत कसे बनावे असा विचार करणारी ती होते. त्यावरून आपल्या आईशी तिची भांडणे होत होती. सर्वसामान्य गरजाही आपली आई पूर्ण करू शकत नाही, म्हणून तिच्याशी ती वाद घालत असे. तू अशा माणसाशी लग्न का केलेस, ज्याने तुला धोका दिला, तुला सोडून गेला? तू मला काही देऊ शकत नाहीस, तर मला या जगामध्ये का आणलेस, असे ती आईला बोलत असे. ती मोठी झाली तशी तिने नोकरी करायला सुरुवात केली. आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. त्यातच तिची आई आजाराने मरण पावली आणि गोल्फला रानमोकळे झाले. तिने आपले घर आणि आईचे दागिने विकले आणि बँकॉकमध्ये आली. एका मोठ्या स्टोअरमध्ये तिने रिसेप्शनिस्टची नोकरी पत्करली आणि एका भाड्याच्या घरामध्ये ती राहू लागली. मोबाईल तिच्याकडे होताच, त्यामुळे सोशल मीडियावर ती ॲक्टिव्ह राहू लागली होती. याद्वारेच तिने अनेकांशी मैत्री केलेली होती. तिला समाजाची समज येऊ लागली होती. तशी तिची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली होती. इतरांना फसवून आपण धन संपदा कशी मिळवायची याचेच विचार तिच्या डोक्यात घोळू लागले होते. यासाठी तिने सॉफ्ट टार्गेट म्हणून भिक्षुक व संन्यासी यांची निवड केली होती. या संन्यासी लोकांना कसे नादाला लावायचे याचा विचार ती करू लागली, कारण हे लोक मालामाल असतात. समाजाने त्यांना दान रूपामध्ये जी काही संपत्ती दिलेली असते ती खूप मोठी असते, हे तिला माहिती होते. इतकेच नव्हे तर हे संन्यस्त लोक भिडस्त स्वभावाचे असतातच, शिवाय रंगीली दुनियापासून वंचित असतात. त्यांना आपल्या सौंदर्याच्या कामुकतेच्या जाळ्यामध्ये अडकवले आणि त्यांना नादाला लावून पैसे गोळा केले तर आपण झटपट श्रीमंत होऊ असे तिला वाटत होते. यामध्ये रिस्कही होते, पण त्यासाठी तिच्याकडे प्लॅन होता. एखादा वर चढच होऊ लागला तर शेवटचे हत्यार म्हणजे आपल्याशी असलेले लैंगिक संबंध उघड करायचे असा तिचा डाव होता. कारण अब्रूला आणि समाजामध्ये असलेल्या मान सन्मानाला घाबरून हे लोक नक्कीच आपल्याला मालामाल करतील अशी खात्री होती. म्हणूनच तिने तोच प्रकार करायला सुरुवात केली. 2018 सालामध्ये तिने एका बौद्ध भिक्षू सोमचाई याच्याशी सोशल मीडियाद्वारे मैत्री केली. त्यानंतर ते दोघे एकमेकांशी बोलू लागले, एकमेकांना भेटू लागले. एका भिक्षूला नादी लावण्यात ती यशस्वी झालेली होती. सोमचाईने तिला एक चांगला फ्लॅट भाडे तत्वावर घेऊन दिला. सारे भाडे त्याच्याकडूनच ती वसूल करत होते. हे वेगळे सांगायला नको. आता सोमचाई या फ्लॅटवर तिच्याकडे येऊन राहू लागला. लिव्ह इनमध्ये ते राहू लागलेले होते. त्यांच्यामध्ये वारंवार घडलेल्या शरीर संबंधामुळे ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर मात्र तो भिक्षू तिच्यापासून लांब राहू लागला. त्यावेळी तिने त्याला सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी दिली. त्यापासून वाचवण्यासाठी त्या भिक्षूने तिला जवळजवळ 75 लाख रुपये दिले आणि दरवर्षी मुलाच्या पालन पोषणासाठी तिला $2.25 लाख देण्याचे त्याने मान्य केले. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी भेटण्याचे सोडून दिले होते. यानंतर मात्र मिस गोल्फ आणखीनच भरारी घेऊ लागली होती. बौद्ध मठाधीश व भिक्षू यांनाच आपली शिकार बनवण्याचे तिने ठरवलेले होते. आता तर ते 50शी ओलांडलेल्या मठाधीश व भिक्षूंना आपल्या जाळ्यात ओढू लागले, कारण ते तिच्यासाठी खूपच सोपे होते. यातच चावखून अर्ज यासारखे लखपती मठाधीश तिच्या जाळ्यात अलगत आले होते. या लोकांना आपल्या कामुकतेच्या जाळ्यात अडकवू लागले. तिने घेतलेल्या आलिशान बंगल्यातील बेडरूममध्ये तिने छुपे कॅमेरे बसवलेले होते. याद्वारे अनैतिक संबंधाचे चित्रीकरण ती करू लागली आणि तेच व्हिडिओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरू लागली. पण हे काही फार दिवस चालणार नव्हते. कधी ना कधी पापाचा अंत तर होणारच होता. तिच्या पापाचा घडा भरला
आणि दिनांक 14 जून 2025 रोजी अधोगतीला सुरुवात झाली। याची सुरुवात खुद्द मिस गोल्फ हिनेच केली। तिने जणू स्वतःसाठी स्वतःच खड्डा खणला। तिने बँकॉकमधील रॉयल थाई पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार अर्ज दिला। त्यामध्ये तिने दावा केला होता की तोच थेप वोराविहानचे मठाधीश थ्रापेप वाचिरापाकोम उर्फ चावखुन अर्ज हे तिचे पती असून त्यांच्याद्वारे झालेला एक मुलगाही आहे। तिने या अर्जामध्ये असे म्हटलेले आहे की सुरुवातीला चावखुन अर्ज हे मुलाच्या पालन पोषणासाठी काही रुपये देत होते, पण आता ते देत नाहीत। त्यांनी आपल्या मुलासाठी भारतीय चलनानुसार साधारणपणे 75 लाख रुपये द्यावेत असा तिने अर्ज दिला। एका 58 वर्षीय मठाधीशाने एका तरुणीशी अवैध संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची बातमी जनतेमध्ये पसरायला वेळ लागली नाही। लोकांचा या संन्यासांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला। पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली। यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे डेप्युटी जनरल पोल मेजर जनरल झारुनाकिया पंकव यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक गठीत करण्यात आले। बँकॉकमधील प्रसिद्ध असलेले वाटत्री तोथेप वोराविहान मंदिरावर पोलिसांनी चावखुन अर्ज याला पकडण्यासाठी छापा मारला, पण तो त्या ठिकाणी नव्हता। तेथील इतर भिक्षूंकडून अशी माहिती मिळाली की तो लाओस येथे पळून गेलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी मठाचे आर्थिक व्यवहार तपासले असता चावखुन अर्ज याने मंदिराच्या अकाउंटमधून जवळजवळ 80 करोड रुपये आपल्या खाजगी खात्यामध्ये जमा केलेले होते। चावखुन अर्ज जास्त काळ लपून राहिला नाही, कारण पोलीस त्याच्या मागावरच होते। अखेर त्याने दिनांक 27 जून 2025 रोजी शरणागती पत्करलेली होते। त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने कबूल केले तो 2 वर्षापासून मिस गोल्फ हिच्या संपर्कामध्ये होता। सुरुवातीला फेसबुकवरून, त्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष भेटी सुरू झाल्या। तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले। मुलगा झाल्यानंतर ती पैशाची मागणी करू लागली। सुरुवातीला तिला तो पैसे देत होता, पण नंतर त्याला अशी माहिती मिळाली की तिचे अन्य भिक्षूंची सुद्धा अवैध संबंध आहेत। त्यानंतर तो तिच्यापासून दूर दूर राहू लागला। अश्लील व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत ती आता त्याच्याकडून पैसे मागू लागली। त्यावर चावखुन याने नरमाईची भूमिका घेतली। एकाच वेळी 17 करोड रुपये दिले तर ते सारे व्हिडिओज आणि फोटो ती त्याच्या ताब्यात देईल असा तो सौदा होता। इतकी मोठी रक्कम देणे चावखुनला शक्य नव्हते, कारण तिला याआधीही खूप मोठ्या रकमा दिलेल्या होत्या। त्यामुळे इतके पैसे देणे शक्य नाही असे त्याने म्हणताच तिने पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची धमकी दिली। परंतु चावखुन आता डगमगणारा नव्हता। जे काय होईल ते होईल असे म्हणत त्याने तिला साफ नकार दिला। त्यानंतर तिने पोलिसांच्याकडे तक्रार दिली। बदनामीच्या भीतीने चावखुन याने लाओस गाठले, पण शेवटी पोलीस आपल्याला पकडणारच याची खात्री होताच त्याने शरणागती पत्करली। यानंतर पोलिसांनी मिस गोल्फ हिच्याविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली। पोलिसांनी तिच्या घराभोवती आपला पहारा ठेवला। तिच्या घरावर छापा मारला असता तेव्हा तिच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे बसवलेले दिसले। तसेच तिच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेतली असता तिच्या खात्यावर जवळजवळ 92 करोड रुपये मिळून आले। काही व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्यामध्ये एक भिक्षू मिस गोल्फ समवेत बेडवर झोपलेला दिसून आला। तसेच एका भिक्षूच्या डोक्यात थप्पड मारत असल्याचाही व्हिडिओ सापडलेला आहे। काही लैंगिक संबंधाचेही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले असून पोलिसांनी काही भिक्षूंकडे याविषयी चौकशी केली असता त्यांनी हा सारा प्रकार कबूल केलेला आहे। गोल्फशी संबंध ठेवण्यापायी त्यांनी भल्या मोठ्या रकमाही तिला दिल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे। पोलिसांनी आतापर्यंत 12 भिक्षूंची संपूर्ण चौकशी केलेली असून या सर्वांचा मिस गोल्फ समेत अवैध संबंध असल्याचे स्पष्ट झालेले आहे। या घटनेची वाच्यता झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने यातील 9 मठाधीशांना पदावरून हटवलेले आहे। या सर्व मठाधीशांविरुद्ध पैशाच्या अपहार प्रकरणी थायलंडच्या कायदा कलम 147, 157 नुसार गुन्हा नोंद झाला आहे। मिस गोल्फ हिच्या विरुद्ध भ्रष्टाचार निरोधक प्रभागाद्वारे 4 आरोप लावलेले आहेत। या प्रकरणी थायलंडच्या राजाने दिनांक 22 जुलै 2025 रोजी एक शाही आदेश काढला। त्यानुसार या 12 भिक्षूंच्या मठाधीशपदी बसवण्याच्या घोषणा रद्द केल्या आहेत। त्या आदेशामध्ये थायलंड राजा म्हणतो की बौद्ध धर्माविषयी लोकांची श्रद्धा कमी होणार आहे, पण या भिक्षूंवरचा लोकांचा आता विश्वास कमी होऊ शकतो। हे सारे भिक्षू काम वासनेमध्ये गुंतून गेले आहेत।
या सेक्स स्कॅन्डलचा तपास अजूनही चालूच आहे.